anatomy and physiology in skeletal system, bone surface marking. Today's topic is bone surface marking. The bone have a characteristic surface and marking. प्रत्येक बोनला एक कॅरेक्टरिस्टिक सरफेस असतो, मार्किंग असतं, डिप्रेशन असतं, मध्येच होल वगैरे असतो किंवा एक प्रोसेस असतं जे बाहेर आलेलं असतं थोडासा भाग. सो ह्याला बोलतात सरफेस, सरफेसेस ऑफ द बोन्स. The following are the types and the surface of marking. First one is depression and opening. प्रत्येक बोनमध्ये एक डिप्रेशन वगैरे दिसतं तुम्हाला किंवा ओपनिंग दिसतं. फॉर एक्झाम्पल इन वर्टिब्रल कॉलम, प्रत्येक वर्टिब्रामध्ये एक ओपनिंग आहे, साईडला ओपनिंग आहेत, मध्ये एक मोठं ओपनिंग आहे, तिथून स्पायनल कॉर्ड पास होतो. ओके, त्याला बोलतात डिप्रेशन अँड ओपनिंग. बोन हॅव characteristics marking. First type is depression and openings. Depression and openings. These are the site allowing the passage for soft tissues, blood vessels and nerves, ligaments for the formation of joints. या जे पॅसेज दिलेले असतात तिथून लिगामेंट्स पास झालेले असतात किंवा ब्लड वेसल्स, नर्व वेसल्स पास झालेले असतात. याचे पण वेगवेगळे टाईप्स आहेत. फॉर एक्झाम्पल फिशर्स, फोरामेन्स, फोसा, सल्कस. First one is fissure. Fissure is the narrow slit between the adjacent part of the bone for passage of blood vessels and nerves. For example, superior orbital fissure of the sphenoid bone. The sphenoid bone असतं आपलं फ्रंटल बोन आणि बॅक साईड ऑक्सिपिटल बोनच्या मधल्या भागात आहे, जे बटरफ्लाय टाईप आहे स्पिनॉइड बोन, तिथे एक फिशर असतं, म्हणजे थोडंसं ओपनिंग असतं फॉर ऑर्बिटल नर्वसाठी. ओके, जे डोळ्यांचं सेन्सेशन आपल्याला दाखवतं ती नर्व असते ऑर्बिटल नर्व. या फिशरमध्ये प्रेझेंट असते. नॅरो स्लीट, फिशर मीन्स नॅरो स्लीट. Between the adjacent part of bone for passage of blood vessels or nerves. For example, superior orbital fissure of sphenoid bone. या प्रकारे असं ते डोळ्यांच्या बॅक साईडला. ओके, जिथे स्पिनॉइड बोन आहे, हे ग्रीन कलरचं आहे ते स्पिनॉइड बोन आहे, त्यामध्ये स्मॉलेस्ट स्लिट पॅसेज असतो. ओके, जो गटर टाईप पॅसेज असतो ना बाहेर तुम्ही रस्त्यावर बघता, त्या टाईपमध्ये पॅसेज असतो, तिथून ब्लड वेसल्स अँड नर्व वेसल्स पास झालेले असतात. ओके,
Next one is foramen. Foramina is the opening through which blood vessels nerves or ligaments pass. For example, foramen magnum of occipital bone. जे ऑक्सिपिटल बोन आहे इथे ओपनिंग आहे, ओके, याला बोलणार फोरामेन. किंवा या सर्व जे वर्टिब्रल कॉलम आहे त्याच्यामध्ये एक मोठं ओपनिंग आहे त्याला बोलणार फोरामेन, जिथून कुठलेही नर्व्स किंवा ब्लड वेसल्स पास होतात. नेक्स्ट वन इज फोसा. हे जे वर्ड आहेत, तुम्ही जेव्हा एखादं बोन एक्सप्लेन करता, तुम्ही जर स्कल बोन एक्सप्लेन करत असाल तर कुठे त्याचे फोरामेन आहेत, कुठे फ्लॅट सरफेस आहे. सो हे सर्व सरफेस मार्किंग तुम्ही जेव्हा कुठेही प्रेझेंट करत असाल तेव्हा हे सरफेस मार्किंग हे वर्ड वापरले जातात. फोरामेन, फोसा, ओके. फोसा इज द शॅलो डिप्रेशन. Example, हे जे पेल्विक बोन आहे, पेल्विक बोनला तुम्हाला डिप्रेशन दिसतंय, ओके, याला बोलणार फोसा. याला इशियल फोसा बोलणार. इलियम बोन आहे हे. इलियम बोनचा जो खोलगट भाग असतो त्याला बोलणार इलियम फोसा, इलियाक फोसा. हे स्कॅपुला आहे. हे इथे पण याला 3 फोसा आहेत. या साईडला आहे आणि अँटिरियर साईडला पण आहे फोसा, ओके. हे डिप्रेशन जे कुठल्याही बोनच्या मध्ये तुम्हाला डिप्रेशन म्हणजे खोलगट भाग दिसतो त्याला बोलणार फोसा. अँटीक्युबायटल फोसा, प्रत्येक बोनचे वेगवेगळे आहेत डिप्रेशन, त्याप्रमाणे नाव दिलेलं आहे. प्रत्येक बोनचे वेगवेगळे फोसे, ओके. पेल्विक बोन आपल्याला अजून शिकायचं आहे. फॉर एक्झाम्पल, मॅन्डिब्युलर फोसा. हे जे मॅन्डिबल बोन आहे तिथे आतमध्ये डिप्रेशन असतं, ओके, या साईडला, त्याला बोलणार मॅन्डिब्युलर फोसा. नेक्स्ट वन इज sulcus. Sulcus. Sulcus is the furrow along a bone surface Sulcus is the furrow along the bone surface that accommodated
blood vessels, nerves and tendons. For example, intertubercle sulcus of humerus. Intertubercle sulcus of humerus. जे इथे मध्ये तुम्हाला डिप्रेशन दिसतंय ह्या दोन उंचवट्यांना बोलणार ट्युबरकल. ओके. आणि त्याच्यामध्ये जो डिप्रेशनचा पार्ट असतो त्याला बोलणार सल्कस. दोन ट्युबरकलच्या मधला पार्ट. दिस इज कॉल्ड द ह्युमरस सल्कस. ओके. इंटरट्युबरकल ही सल्कस ऑफ द ह्युमरस. नेक्स्ट वन इज मिटस. हे सर्व डिप्रेशनचे एक्झाम्पल्स आहेत. ओके. मिटस. The tube-like opening. Meatus means tube-like opening. Example, tube-like opening in temporal bones. त्याला बोलणार ऑडिटरी meatus, also known as auditory meatus. टेम्परल बोन मध्ये तुम्हाला स्मॉल ट्यूब लाईक स्ट्रक्चर ओपनिंग दिसणार त्याला बोलणार ऑडिटरी मिटस. सो हे सर्व डिप्रेशन अँड ओपनिंग आहेत. ओके. फिशर मीन्स द नॅरो स्लीट बिटवीन द ॲडजस्टंट पार्ट ऑफ द बोन, passage for blood vessels and nerves. For example, superior orbital fissure of the sphenoid bone. Foramens, it is the opening through which the blood vessels, nerves and ligament pass. The foramen magnum of occipital bone or the foramens of the vertebra, all the vertebrae. Fossa. Fossa is the shallow depression. For example, mandibular fossa. वेगवेगळ्या बोनमध्ये आहेत. पेल्विक बोनमध्ये पण फोसा आहे. स्कॅप्युलामध्ये आहे फोसा. Sulcus is the furrow along the bone surface that accommodated blood vessels, nerves and tendons. For example, intertubercular sulcus of humerus. Meatus is the tube-like opening. For example, auditory meatus. Next one is the process that form a joint. Process means जो हाडांचा बाहेर आलेला पार्ट आहे त्याला बोलतात प्रोसेस. दिस पार्ट इज नोन ॲज प्रोसेस. ओके. कुठलाही हाडाचा बाहेर आलेला जो पार्ट असतो त्याला बोलणार प्रोसेसेस. Processes that form joints. First one is condyle. Condyles
large round shape at the end of the long bones. Round, knuckle-like, articular, protuberance. Okay, condyle is the round, knuckle-like, articular protuberance. Means the, for example, the head of femur or head of humerus. Okay, head of humerus or head of femur. ते असं राऊंड शेप आहे. ओके, त्याला बोलणार कोंडाईल. नेक्स्ट वन इज फॅसेट. एक्झाम्पल, for example, in between the head of humerus or femur bone. Next one is facet. Facet is the surface for attachment of other bone. Smooth, flat surface. For attachment of other bone. Example, superior articular facet of vertebral bone. Next one is head. Usually rounded, articular surface supported by neck. Example, head of the femur. Next one is processes that forms the attachment. या प्रोसेसेस मध्ये जॉइंट्स फॉर्म होतात. ओके, ते कोंडाईल मध्ये पण जॉइंट येते. इथे स्कॅपुला बोन जॉइंट होतो. ओके, फॉर एक्झाम्पल हे नियर द प्रॉक्सिमल अँड डिस्टल. द डिस्टल हेडमध्ये अल्ना रेडियसचे अटॅचमेंट आहे. इथे पण कोंडाईल आहेत. ओके, सो these processes forms the joint of other bone. ओके, फॅसेटला पण जॉईंट होतं दुसरं बोन. ओके, फॅसेट इज द स्मूथ सरफेस. हे मोस्टली तुम्हाला वर्टिब्रल कॉलममध्ये बघायला मिळतील फॅसेट्स.
हे जे ब्लू पार्ट दाखवला आहे तो आहे फॅसेट. तिथे दुसरा वर्टिब्रा जॉईन होणार. ओके, हा स्मूथ सरफेस असतो, त्यावरती दुसरा एक वर्टिब्रा जॉईन होणार, त्याला बोलतात फॅसेट. द प्रोसेसेस दॅट फॉर्म्स द जॉईंट्स, these are three processes: condyle, facet and head. Next, processes that forms the attachment of connective tissue. Third one, attachments of connective tissue. क्रेस्ट, यामध्ये फर्स्ट आहे क्रेस्ट, जसं इलियाक क्रेस्ट. Crest is the prominent ridge. या पार्टला बोलणार क्रेस्ट. ओके, प्रॉमिनंट रिज. दिस सरफेस इज नोन ॲज इलियाक क्रेस्ट. ओके, हे क्रेस्ट मीन्स इथे कनेक्टिव्ह टिश्यू, मसल टिश्यू अटॅच असतात. ओके, दे फॉर्म्स द जॉईंट हिअर ऑन द इलियाक क्रेस्ट. एक्झाम्पल, iliac crest. Next one, epicondyle. Epicondyle it is above the condyle. This part is epicondyle. जिथे पटेला आणि खालचा जो टिबिया फिब्युला जॉईंट असतो आणि इथे साईडचं जे आहे पोर्शन, डिप्रेस पोर्शन, हा जो साईडचा जो डिप्रेस पोर्शन आहे कोणाचा, फ्युमर बोनचा, त्याला बोलतात एपिकोंडाईल. जे आपण मोठ्या स्केलेटलवर आपण प्रॅक्टिकल रूममध्ये बघूया. काही सरफेसेस ज्यांना पाठच्यांना कळले नाही आहेत त्यांना. एपिकोंडाईल. नेक्स्ट वन इज स्पाइनस प्रोसेस. Epicondyle of femur. Next one is spinous process. Spinous processes is the sharp, slender projections. It is a sharp, slender projections. For example, spinous processes of vertebra. या पार्टला बोलणार स्पाइनस प्रोसेसेस. हे सर्व बाहेर आलेले पार्ट आहेत, त्याला बोलणार स्पाइनस प्रोसेसेस किंवा स्पाइनस प्रोसेस ऑफ दिस स्कॅपुला. ही पण ही स्कॅपुलाची स्पाइनस प्रोसेस आहे, जे वरती आलेला पार्ट आहे तो. नेक्स्ट वन इज
ट्रोकेंटर. Very large projection. Very large projections. Example: greater trochanter of femur bone. Greater trochanter. This one is called a trochanter. This part is called trochanter. हा जो फ्यूमर बोन आहे याचा हा पार्ट आहे याला बोलतात ट्रॉकिएंटर. दिस वन इज कॉल्ड हेड. ओके, दिस इज द नेक अँड बिटवीन दिस पार्ट इज अ कोंडाईल. ओके, दिस इज ट्रॉकिएंटर. जो असा शेप आहे आणि okay, this part is known as trochanter and this is the head of femur and this is the neck of femur. Next one, tubercle. Tubercle is a small rounded projection. Example: greater tubercle of humerus. Greater tubercle of humerus. Same as trochanter. Same as trochanter, फक्त ह्युमरसचं स्मॉलेस्ट प्रोजेक्शन असतं म्हणून त्याला बोलतात ट्युबरक्युले. नेक्स्ट वन इज ट्युब्रोसिटी. Tuberosity. It is a large, rounded, usually roughened projections. Large, rounded, roughened projections. For example, ischial tuberosity. This back part of the ischial bone, it is called a ischial tuberosity. हा जो पार्ट आहे इशियम बोनचा, पेल्विक बोनचा बॅक साईडचा पार्ट. ओके, दिस इज कॉल्ड अ ट्युब्रोसिटी. हा जो बाहेर आलेला प्रोजेक्शन आहे त्याला बोलणार ट्युब्रोसिटी. ओके, हे वेगवेगळे मार्किंग्स आणि सरफेसेस आहेत बोनचे. आपण मोठ्या स्केलेटलवरती बघूया. हे